नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची 2025 या वर्षाची इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र या विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 79 गुणांची आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे। हा पेपर 1 मार्च 2025 रोजी झालेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इयत्ता 12वीच्या वर्गाच्या 2022, 2023, 2024, 2025 या वर्षांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 12वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना देखील व्यवस्थित वाचायच्या आहेत। सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानांवर लिहावे। प्रश्न पहिला हा 20 गुणांसाठी आहे। प्रश्न पहिल्यातील अ प्रश्न 5 गुणांसाठी आहे। आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा। 1. आर्थिक शक्तीचे पाठबळ असलेली इच्छा, मागणी। आपण उत्तर त्या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत। 2. मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी, मागणी ठेवी। 3. उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तूंची होणारी झीज, त्याचे उत्तर आहे घसारा। 4. किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणाइतकीच वस्तूच्या मागणीत शेकडा बदल घडवणारी लवचिकता, मागणीची एकक लवचिकता। आणि 5वा प्रश्न आहे विशिष्ट कालावधीतील देशाच्या आयात व निर्यात मूल्यातील फरक, व्यापार तोल। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न सहसंबंध पूर्ण करा। 5 गुणांसाठी आहे। 1. अंतर्गत व्यापार, गृह व्यापार। आंतरराष्ट्रीय व्यापार त्या ठिकाणी लिहायचे आहे विदेशी व्यापार किंवा बाह्य व्यापार, दोघांपैकी कोणतेही एक लिहिलं तरी चालणार आहे। 2. एकच किंमत, पूर्ण स्पर्धा म्हणून भिन्न किंमत, मक्तेदारी। 3. SBI व्यापारी बँक, मध्यवर्ती बँकचा सहसंबंध येणार आहे RBI। 4. उत्पादन पद्धत, मालसाठा पद्धत, उत्पन्न पद्धत, घटक पद्धती। आपण उत्तरांसहित वाचत आहोत। 5. आर्थिक तेजीचा कालखंड, शिल्लकीचे अंदाजपत्रक, आर्थिक मंदीचा कालखंड, तुटीचे अंदाजपत्रक। प्रश्न पहिल्यातील क प्रश्न विसंगत शब्द ओळखा। 5 गुणांसाठी आहे। 1. टिकाऊ वस्तू, त्याच्यातील विसंगत घटक आहे मासे। 2. खर्च संकल्पना, एकूण खर्च, सरासरी खर्च, सीमांत खर्च, विक्री खर्च, विसंगत शब्द आहे विक्री खर्च। 3. कायदेशीर मक्तेदारी, पेटंट, ओपेक, स्वामित्व अधिकार, बोधचिन्ह, विसंगत शब्द आहे ओपेक। 4. आर्थिक कल्याणाचे सिद्धांत, उत्पन्न व रोजगार सिद्धांत, उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता, एकूण आर्थिक कार्यक्षमता, विसंगत शब्द आहे उत्पन्न व रोजगार सिद्धांत। 5. मागणी नियमाचे अपवाद आणि त्यातील विसंगत शब्द आहे श्रमाचा पुरवठा। प्रश्न पहिल्यातील ड प्रश्न खालील विधाने पूर्ण करा। 5 गुणांसाठी आहे। 1. सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र या संज्ञांचा वापर करणारे नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश। 4 पर्याय दिलेले आहेत। ड पर्याय बरोबर आहे रॅग्नर फ्रिश। 2. जेव्हा पुरवठा वक्र वरच्या दिशेने जातो तेव्हा त्याचा असणारा उतार टिंबटिंब असतो, त्याचा अ पर्याय बरोबर आहे धनात्मक। 3. किंमत निर्देशांकांचा उपयोग, त्याचा अ पर्याय बरोबर आहे वस्तूच्या किमतीतील सामान्य बदलाचे मापन करण्यासाठी। 4. विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या कारण त्याचा ब पर्याय बरोबर आहे कारण त्या उद्योग, कृषी आणि इतर मुख्य क्षेत्रांचा विकास वाढवण्यासाठी मदत करतात, म्हणून विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या। 5. सरकारचे अनिवार्य कार्य, त्याचा क पर्याय बरोबर आहे अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणे। प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा। कोणतेही 3। 6 गुणांसाठी आहे हा प्रश्न। त्यातील 1. अभिजितला 15 खुर्च्या विकल्यानंतर 3000 रुपये मिळतात, प्रति खुर्ची त्याला रुपये 200ची प्राप्ती होते। संकल्पना आहे सरासरी प्राप्ती। 2. राजा रामने 25 क्विंटल गव्हाचे उत्पादन आपल्या शेतीत घेतले, त्यापैकी 2 क्विंटल गहू स्वतःच्या कुटुंबासाठी बाजूला काढला। संकल्पना आहे स्व उपभोगासाठीचे उत्पादन। आपण संकल्पना स्पष्टीकरण पाहू। त्या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे। उदाहरणातील संकल्पना स्व उपभोगासाठीचे उत्पादन,
संकल्पनेचे स्पष्टीकरण, स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकूण उत्पादनापैकी विक्रीसाठी न वापरता बाजूला काढून ठेवलेला भाग म्हणजे स्वउपभोगासाठीचे उत्पादन होय. तिसरा प्रश्न, राणीने भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती अभ्यासासाठी संकलित केली. संकल्पना आहे समग्र किंवा एकूण घटकाचा अभ्यास. 4. अमरने आपली चहाची गरज भागविण्यासाठी दूध, साखर व चहापूड यांची एकत्रितपणे मागणी केली. संकल्पना आहे पूरक मागणी. आणि 5. सुनीता मॅडमने आपली फळ्यावर लिहिण्याची गरज खडूचा वापर करून पूर्ण केली. संकल्पना आहे उपयोगिता. संकल्पनेचे स्पष्टीकरण, मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तूमधील क्षमता म्हणजे उपयोगिता होय. प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, फरक स्पष्ट करा. एकूण 5 दिलेले आहेत. कोणतेही 3 फरक स्पष्ट करायचे आहेत 6 गुणांसाठी. 1. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. या ठिकाणी फरक स्पष्ट केलेला आहे. अर्थ, मॉरिस डॉब यांच्या मते अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. कार्ल शॅपिरो यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. पुढे आहे व्याप्ती. उत्तरे मी वाचत नाही, आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल. व्हिडिओ थांबून तुम्हीच व्यवस्थित सर्व प्रश्न वाचायचे आहेत, त्यांची उत्तरे वाचायची आहेत. दुसरे आहे संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. अर्थ, लवचिकतेचे मूल्य. पुढे तिसरे आहे संख्यात्मक निर्देशांक आणि मूल्य निर्देशांक. 4. अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज. आणि 5. पुरवठ्याचा विस्तार आणि पुरवठ्यातील वाढ. बघा, कोणतेही 3 पूर्ण करायचे आहेत तुम्हाला. त्यापैकी आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र, संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी, आणि 5वे आहे पुरवठ्याचा विस्तार आणि पुरवठ्यातील वाढ, हे फरक स्पष्ट अभ्यासणार आहोत. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. अर्थ, समतोल बिंदू. पुढे आहे प्रश्न तिसरा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 पैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 12 गुणांसाठी. म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 4 गुण मिळतील. पहिला प्रश्न, सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहे. पहिले वैशिष्ट्य आहे वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. दुसरे वैशिष्ट्य आहे किंमत सिद्धांत म्हणून ओळख. तिसरे वैशिष्ट्य आहे आंशिक समतोलावर भर. सूक्ष्म अर्थशास्त्रात एक उपभोक्ता किंवा एक उत्पादन संस्था इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांना इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढून त्यांच्या समतोलाचे स्वतंत्रपणे विश्लेषण केले जाते. आणि चौथे वैशिष्ट्य आहे विशिष्ट गृहीतकांवर आधारित. सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण हे पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतकांवर आधारित असते. परंतु वास्तवात अशी परिस्थिती आढळत नाही. सूक्ष्म अर्थशास्त्रातील बहुतांश सिद्धांत हे इतर परिस्थिती कायम असताना या गृहीतकावर आधारित आहेत. दुसरा प्रश्न आहे व्यापारी बँकेची कार्ये स्पष्ट करा. तिसरा प्रश्न, काळानुसार बाजाराचे प्रकार स्पष्ट करा. आपण तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. काळानुसार बाजारपेठेचे पुढील प्रकार पडतात. एक आहे अत्यल्प काळ. ज्या काळात उत्पादनाची कोणतीही आदाने बदलून पुरवठा वाढवणे शक्य नसते असा काळ म्हणजे अत्यल्प काळ होय. दुसरा प्रकार आहे अल्पकाळ. ज्या काळात उत्पादनाची काही आदाने काही प्रमाणात बदलून पुरवठा थोड्या प्रमाणात वाढवणे शक्य असते असा काळ म्हणजे अल्पकाळ होय. तिसरा प्रकार आहे दीर्घकाळ. ज्या काळात उत्पादनाची काही आदाने आणि उत्पादन खर्च बदलणे शक्य असते असा काळ म्हणजे दीर्घकाळ होय. आणि चौथा प्रकार आहे अतिदीर्घकाळ. ज्या काळात उत्पादनाची सर्व आदाने आणि उत्पादन खर्च बदलणे शक्य असते असा काळ म्हणजे अतिदीर्घकाळ होय. सर्वसाधारणपणे अतिदीर्घकाळ हा 5 वर्षांपेक्षा अधिक कालावधीचा असतो. अशा प्रकारे हे काळानुसार बाजाराचे 4 प्रकार आहेत. चौथा प्रश्न आहे खालील आकडेवारीवरून किंमत निर्देशांक काढा. वस्तू 2025च्या किमती अ ब क ड त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि 2010च्या किमती.
आपण त्या ठिकाणी उत्तर सोडून घेतलेलं आहे। उत्तर आलेले आहे 83.33। पाचवा प्रश्न आहे, भारतातील विदेशी व्यापाराची भूमिका कोणत्याही 4 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे विदेशी व्यापाराची भूमिका। एक आहे परकीय चलन प्राप्ती, विदेशी व्यापारामुळे परकीय चलन प्राप्त होते। प्राप्त विदेशी चलनाचा विविध उत्पादक कार्यांसाठी वापर करता येतो। 2 आहे गुंतवणुकीस प्रोत्साहन। 3 आहे श्रम विभागणी आणि विशेषीकरण, विदेशी व्यापारामुळे जागतिक पातळीवर श्रम विभागणी व विशेषीकरण होते। 4 संसाधनांचे पर्याप्त वाटप आणि वापर। 5 किंमत पातळीतील स्थैर्य। 6 बहुविध पर्यायांची उपलब्धता। 7 प्रतिष्ठा व नावलौकिक। 7 मुद्द्यांपैकी कोणतेही 4 मुद्दे तुम्ही स्पष्ट करायचे आहेत। प्रश्न चौथा, खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते साकारान स्पष्ट करा। 5 पैकी कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत 12 गुणांसाठी। प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 4 गुण मिळतील। पहिले विधान, मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली येतो, या विधानाशी मी सहमत आहे। त्याचे उत्तर अभ्यासू। उत्तर देण्यात आलेले आहे, या विधानाशी मी सहमत आहे कारण डॉक्टर अल्फ्रेड मार्शर यांनी स्पष्ट केलेल्या मागणीच्या नियमानुसार इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत कमी झाल्यास मागणी जास्त होते आणि किंमत जास्त झाल्यास मागणी कमी होते। मागणीच्या नियमाचे हे विधान पुढील आकृतीद्वारे स्पष्ट करता येते। व्हिडिओ थांबवून संपूर्ण उत्तर व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे। दुसरे विधान, निर्देशकांना कोणत्याही मर्यादा नाहीत, या विधानाशी मी सहमत नाही कारण निर्देशकांच्या पुढील काही मर्यादा आहेत। 1 निर्देशकांस नमुना चुका लागू। 2 अपुऱ्या आकडेवारीवर आधारित। 3 सूत्राची उणीव, निर्देशांक मोजण्यासाठी अचूक सूत्र नाही। निर्देशांक एक प्रकारची सरासरी असल्यामुळे सरासरीच्या सर्व मर्यादा निर्देशांकास लागू होतात। अशा प्रकारे निर्देशांकांच्या अनेक मर्यादा आहेत। तिसरे विधान, मागणीची लवचिकता अनेक घटकांवर अवलंबून असते, या विधानाशी मी सहमत आहे। चौथे विधान, पुरवठा नियमाला काही अपवाद आहे, या विधानाशी देखील मी सहमत आहे। त्याचे उत्तर अभ्यासू। या विधानाशी मी सहमत आहे कारण पुरवठा नियमाचे अपवाद पुढील प्रमाणे आहेत। 1 श्रमाचा पुरवठा। 2 कृषी उत्पादने। 3 रोख रकमेची तीव्र गरज। 4 नाशवंत वस्तू आणि 5 दुर्मिळ वस्तू। आणि 5वे विधान आहे, भारतीय अर्थव्यवस्थेत भांडवल बाजार अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतो, या विधानाशी मी सहमत आहे। 5 पैकी कोणतेही 3 प्रश्न आपल्याला पूर्ण करायचे होते, त्यापैकी आपण प्रश्न क्रमांक 1, 2 आणि प्रश्न क्रमांक 4 पूर्ण केलेले आहेत। प्रश्न 5वा, खालील तक्ता आकृती उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। 8 गुणांसाठी आहे। कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत। त्यातील प्रश्न पहिला 4 गुणांसाठी आहे। तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा। मागणी, किलो, बाजार। त्या ठिकाणी जे बाजार मागणी पत्रक आहे ते पूर्ण करायचे आहे 2 गुणांसाठी। बाजार मागणी पत्रकामध्ये तुम्हाला केवळ बेरीज करायची आहे। आणि त्यातील ब प्रश्न आहे, वरील बाजार मागणी पत्रकाच्या साहाय्याने बाजार मागणी वक्र तयार करा।
दुसरा प्रश्न, खालील आकृती अरेखीय मागणी वक्राची आहे. आकृतीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी आहे. वस्तूची किंमत, वस्तूची मागणी. या ठिकाणी आकृती देण्यात आलेली आहे, त्यावर आधारित प्रश्न. त्या ठिकाणी आपण उत्तर लिहून घेतलेले आहे. एकक लवचिक मागणी. दुसऱ्याचे आहे जास्त लवचिक मागणी. 3 कमी लवचिक मागणी. 4 श अक्षावर वस्तूची मागणी दर्शवली आहे आणि य अक्षावर वस्तूची किंमत दर्शवली आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे. तिसरा प्रश्न, तिघांपैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहे. आपण दुसरा आणि तिसरा प्रश्न सोडून घेणार आहोत. नियंत्रित बाजार 4 गुणांसाठी आहे. या ठिकाणी ही जी माहिती दिलेली आहे, उतारा देण्यात आलेला आहे, तो व्यवस्थित वाचायचा आहे. उतार्यातच प्रश्नांची उत्तरे आहेत. तुम्हाला सहज या ठिकाणी 4 गुण मिळतात. उतार्याचा पुढील भाग देण्यात आलेला आहे, त्यावर आधारित प्रश्न क्रमांक 1 गुणासाठी आहे. कोणत्या ॲक्टनुसार बाजारपेठा नियंत्रित केल्या जातात? उतार्यातच त्याचे उत्तर देण्यात आलेलं आहे. 1939 मध्ये करण्यात आलेल्या बॉम्बे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट मार्केट ॲक्टनुसार या बाजारपेठा नियंत्रित केल्या जातात. पुढे आहे दुसरा प्रश्न, प्राथमिक आणि दुय्यम बाजारपेठेतील चुकीची मानके कोणती? 1 गुणासाठी आहे हा प्रश्न. त्या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. प्राथमिक आणि दुय्यम बाजारपेठेतील चुकीची मानके जसे की रोखीचे व्यवहार, कमी वजने, जास्त बाजार शुल्क, अनधिकृत कपाती, तसेच विक्रेते आणि खरेदीदार यांच्यातील वाद मिटवण्यासाठी यंत्रणेचा अभाव यांसारखे अडथळे आहेत. तिसरा प्रश्न, वरील उतार्याविषयी आपले मत लिहा. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. तुम्ही या ठिकाणी उतार्यातील महत्त्वाचे मुद्दे लिहिले किंवा उतारा लिहिला तरी तुम्हाला या ठिकाणी मार्क्स मिळतात. प्रश्न 6, सविस्तर उत्तरे लिहा. 3 प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. 16 गुणांसाठी, म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 8 गुण मिळतील. प्रश्न पहिला, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करून गृहीतके स्पष्ट करा. दुसरा प्रश्न, राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ सांगून राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ, राष्ट्रीय उत्पन्न समितीने केलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्येनुसार राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू व सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन होय. या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत. पहिले वैशिष्ट्य आहे स्थूल आर्थिक संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्न एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी संबंधित नसून ते संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एकूण उत्पन्नाचे प्रतिनिधित्व करते. म्हणूनच राष्ट्रीय उत्पन्न ही एक स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. दुसरे वैशिष्ट्य आहे अंतिम वस्तू व सेवांच्या मूल्यांचा समावेश. तिसरे वैशिष्ट्य आहे निव्वळ समग्र मूल्याचा समावेश. चौथे वैशिष्ट्य आहे विदेशी निव्वळ उत्पन्नाचा समावेश. 5वे वैशिष्ट्य आहे आर्थिक वर्षाचा संदर्भ. 6वे वैशिष्ट्य आहे प्रवाही संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे. पुढे 7वे वैशिष्ट्य आहे पैशात व्यक्त केलेले मूल्य. राष्ट्रीय उत्पन्न नेहमी पैशात व्यक्त केले जाते. ज्या वस्तू व सेवांना पैशाच्या स्वरूपातील मूल्य असते, केवळ अशाच वस्तू व सेवांचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश होतो. पुढे आहे तिसरा प्रश्न, शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत. पहिले कारण आहे शासनाच्या कार्यात वाढ. दुसरे कारण आहे लोकसंख्येची वाढ. तिसरे कारण आहे वाढते शहरीकरण. चौथे कारण आहे संरक्षण खर्चात वाढ. पाचवे कारण आहे लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार. 6वे कारण आहे भाववाढ. 7वे कारण आहे औद्योगिक विकास. आणि 8वे कारण आहे आपत्ती व्यवस्थापन. आधुनिक शासन पूर, भूकंप, चक्रीवादळे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचे आणि सामाजिक अशांतता, दंगे, युद्ध यांसारख्या मानवनिर्मित आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करीत आहे. परिणामी सार्वजनिक खर्चात वाढ होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची अर्थशास्त्र या विषयाची 2025 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन
त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.